हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। चला तर ताईंनो, रेग्युलरचं जे व्लॉग तुमची एकदम जास्त रिक्वेस्ट असते की तेच दाखवा आम्हाला। एक तर रुटीन, सायंकाळचं रुटीन, दुपार सकाळ मॉर्निंग रुटीन, कोणतंही पण रुटीन, त्यात एखादी रेसिपी आणि तुझं जे काही असतं ते दाखव। तर चला म्हटलं आज त्याच टाईपचा व्हिडिओ करावा जेणेकरून तुम्हीही पाहता, तुम्हालाही बरं वाटतं बघताना। तर आज मी बाहेर गेलेली, जसे कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं, काही गोष्टी अशा चाललेल्या आहेत की त्याच्यासाठी खूप सारी धावपळ चाललेली आहे। तर आज आत्ताच जस्ट आम्ही सातारवरून आलो, म्हणजे येऊन झाला अर्धा तास, अर्धा तास जरा बसलेले, त्याच्यानंतर आता जवळजवळ 6:30 वाजले आणि फ्रेश झाले। तर तुम्ही म्हणाल बाथरूममध्ये का केस विंचरले, कारण मी बाहेरचं सगळं झाडून वगैरे काढलेलं, म्हणून मग म्हटलं बाथरूममध्ये केस विंचरावे, कारण तिन्ही सांज पण झालेली, मग सगळीकडे केस सगळीकडे पडतात, नंतर दिवाबत्ती करायची असते, मग कधी झाडून, म्हणजे मी जस्ट झाडून काढलेलंच होतं। तर मग बाथरूममध्येच केस विंचरले, फ्रेश झाली आणि आता दिवाबत्ती करून घेते। तर 7 वाजले, तर बाहेर उजेड बघू शकताय, दिवस कसा आता मोठा आहे ना त्याच्यामुळे। तर सगळ्यात पहिल्यांदा दिवाबत्ती करून देते। तर आज मी तुम्हाला सायंकाळचं, म्हणजे सायंकाळपासून ते अगदी रात्री झोपेपर्यंतचे जे रुटीन असतं माझं ते तुमच्याशी शेअर करते मी। तर अशा पद्धतीने, म्हणून म्हटलं फ्रेश झाले, तर 7 वाजलेत, तिन्ही सांजची वेळ झाली, तर दिवाबत्ती पहिल्यांदा करतोच, नंतर स्वयंपाक केला तर बरं पडतं। आणि ह्या गोष्टी आज मी 7 वाजल्यापासून करते, पण ना कारण बाहेर गेले होते म्हणून। आणि कालच्या ज्या व्हिडिओला तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे, थँक्यू। काही ताईंचे तर खूप छान कालच्या व्हिडिओला कमेंट आलेल्या होत्या, तर त्या वाचून पण बरं वाटलं। बाहेर तुळशीला सुद्धा लगेच म्हणजे दिवाबत्ती केली। खरं तर टायमिंग हे तिन्ही सांजचं झालेलं आहे, 7 सव्वा 7च आहे, पण ते उजेड इतका दिसतोय ना, पाऊस पडतोय जातोय येतोय, आभाळ आल्यागत, त्याच्यामुळे ते तसं दिसते। बाहेर कपडे तशीच वाळत घातलेली पडलेली तीही ठेवली आणि आता म्हटलं स्वयंपाक उरकून घ्यावा। तर स्वयंपाकाला बघितलं, आधी भरपूर गोष्टी फ्रीजमधून काढून घेतल्या। एकतर बाहेर प्रवास करून आलं की खूप सारा कंटाळा येतो, नकोसं वाटतं, पण नंतर म्हटलं नाही, कारण आज काय झालं, बाहेर जसं जायचं काम होतं ना, तर मी फक्त मसाले भात सकाळी केलेला होता आणि आम्ही खाल्ला, पण मिस्टरांनी तोही खाल्ला नव्हता, त्यांना गडबड झाली, जेवायला वेळच मिळाला नाही, त्याच्यामुळे मग ना ते जेवलेच नव्हते। मग भात, सकाळचा मसाले भात जो केलेला होता तो शिल्लक होता आणि मग मी वांग्याचं कालवण करणार होते, तोपर्यंत मिस्टरांचा फोन आला, काय भाजी करणार आहे, आता काय करणार म्हटलं वांग, तर वांग नको, मी संध्याकाळी वांग खाणार नाही, नको मला, दुसरं काही पण बनव पण वांग नको। मग मी वांग आधी काढलेलं होतं तर ते ठेवून दिलं आणि नंतर मग पुढं कोणती भाजी केली ते तुम्हाला दिसेल। तर आज सातारला गेलो म्हटलं की कंदी पेढे हे येतातच आमच्या घरी, आणि नुसते जस्ट आणून ठेवले बघा, मुंग्या त्याला लागल्या अशा। तर बघा ताईंनो, आत्ता जस्ट तुम्ही पाहिलंच, मी जस्ट सातारवरनं आले आणि ना आधी तिनं मगाशी मी ह्यातला एक आल्या एक पेढा खाल्ला। तर हे आमचे सातारचे ओरिजिनल कंदी पेढे, सातारचे फेमस जर काय असेल तर ते आहे ओरिजिनल। कॅमेरा सरळ लावते, पडला। तर जसं की सातारचं जर स्पेशल काय असेल, स्पेशलिस्ट, तर हे आहेत सातारचे कंदी पेढे। धरा तुम्ही पण खावाल, आमच्या ताईंना कोणाला आवडत असतील किंवा बऱ्याच जणांना माहित आहे। तर जस्ट बघितलं ना, आले तिथं खाल्लं आणि बाहेर टेबलावरती ठेवले तर लगेच मुंग्या लागल्या। नशीब आधी तिनं बघितलं आणि मुंग्या अशा थोड्याशा लागलेल्या, म्हणजे असं गच्च असं भरलं नाही, म्हणजे झाडले की अशा पेड्याला गेल्या, नाही तर वाट लागली असती, मग संध्याकाळी अशा शिव्या। तर हे बघा, काय आत्ता नाही, काय पाहिजे, काय म्हणते, कुठं, कुणाला, तर लगेच बघितलं म्हणून हे झालं। आणि सगळ्यात आवडीचा पदार्थ बरं का हा कंदी पेढा, सगळ्यांनाच आवडतो, आमच्या इकडचे फेमस आहेत सातारचे। तर ते नंतर झाडले आणि ठेवून दिले। तर इकडे मी भाज्या चेक करत होते, जसं की म्हटलं, मिस्टर म्हणले मी वांग खाणार नाही, फोन आलं दुसरं काय पण कर, आणि मग ते दिवसभर उपाशी होते, म्हणून म्हटलं मग नाही खाणार तर कशाला जबरदस्ती करून ठेवा। मग मी ती वांगे उचलून ठेवले आणि नंतर मुगाच्या डाळीचं छान म्हणजे दाल तडका केला, तोही तुम्हाला दाखवते। तर इकडे ना हा सकाळचा मसाले भात होता। तर तुम्ही म्हणाल हाताने कशाला अशी करते, तर काय होतं ना, मी बासमती लांबडा राईस वापरलेला ना, तर भात असा सुटसुटीत होता, मग ते असं उलटण्याने असं सगळं हलवलं ना तर त्याचे तुकडे तुकडे होतात, म्हणजे शिळ्या भाताचे, म्हणून तो अलगद हाताने मी सुट्टा केला आणि आता तो गरम करायला ठेवला। गरम केला म्हणजे संध्याकाळी सगळी आवडीनं खातात आणि संपूनही जातो। मग नंतर मी शेपूची भाजी आज करायचीच होती, आज नसती केली तर ती तशीच नंतर पडली असती, कारण मग परत मला माहित आहे काय काय होतं काय नाही, ज्याचं त्याला माहीत असतं स्वयंपाकाच्या बाबतीतलं, गृहिणींना तर ते चांगलं माहीत असतं, कोणती भाजी कधी केली तर संपेल, कधी केली तर राहील। तर इकडे ना भाजी छान अशी चिरून घेतली। तर मी ही बाजारात आणल्यानंतर स्वच्छ सगळी निवडून ठेवलेली, फक्त करायची राहिलेली, म्हणून ना
अशा पद्धतीने डायरेक्ट चिरून घेतली आणि चिरताना मागची जी देठं होती ना त्यात बरीच भाजी अशी चांगली राहिलेली ती सगळी वेचून घेतली. शक्यतो मी वेस्ट काहीच घालवत नाही, जितकं वाचवता येतं तेवढं ते मी वाचवण्याचा प्रयत्न करते. आणि बारीक गॅसवरती जो मसाले भात आहे ना तो छान असा बघा परतून घेतला, म्हणजे खराब पण नाही होत आणि संपून जातो गरम केलं तर. इथे आता ना मी भाजी चिरली, तुम्ही पाहिलं, ती स्वच्छ धुतली आणि नंतर बघितलं तर ना त्याच्यात भाजीत म्हणजे सुरीनं अशी भाजी बारीक चिरलीच गेली नव्हती. आणि शेपूची भाजी नेहमी बारीक चिरायची म्हणजे ती छान शिजते पण आणि अशी खाताना कचकच लागत नाही. मग मी पुन्हा विळीनं चिरायला घेतलं, कारण मला खरंच शक्यतो भाज्या वगैरे मी कधीच नाही सुरीनं चिरत, अशी विळीवरतीच बसून चिरते, मगच ती व्यवस्थित चिरली जाते. पण आता गडबड होती म्हणून म्हटलं चटकन चला चिरून घ्यावी, तर ते डबल व्याप लागलं. पण मी डबल व्याप लागू काय लागू ती व्यवस्थित केल्याशिवाय करत नाही. मग आता बारीक अशी बघा भाजी छान चिरून घेतली. आणि आज शेपूच्या भाजीची सुद्धा तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे, कारण बऱ्याच त्यांची असते की भाज्या बाजारचा जेव्हा मी व्हिडिओ टाकते ना तेव्हा तुमच्या सगळ्यांचं असतं की हे ज्या भाज्या मी आणलेल्या असतात ना त्याची रेसिपी दाखव, ह्याची रेसिपी दाखव. मग म्हटलं चला हे करूया. आणि मी मुगाची डाळ आधीच भिजत घातलेली. खरं तर ही भाजी ना शनिवारी का रविवारीच करायची होती म्हणून तेव्हाच मी डाळ भिजत घातलेली, तर ती काही माझ्याच्यानं नाही झाली. पण भिजवलेली डाळ होती ती मी फ्रीजमध्ये तशीच पेल्यात ठेवलेली, मग ते आता उपयोगी आली. तर आता असं झालंय ना इकडं गोंधळ, हा गडबड, मागं इतकं काम, पाहुणे, ह्या गोष्टीत ना साधं घरात ना लसूण खोबऱ्याचं वाटण आहे ना, साधा एक्स्ट्राचा लसूण सोललेला आहे, आलं लसणाची पेस्ट काहीही माझ्याकडं नाही आहे. त्याच्यामुळं माझी धांदल होते. पण आज मी सगळं करून घेणार आहे, सगळी वाटणं वगैरे करून ठेवणार आहे, भरपूर लसूण सोलून ठेवणार आहे, कारण आता मला तेजसचं सगळं आवरायचं आहे, त्याच्या मागं लागायचं आहे. पोरींची स्कूल सुरू होतील आता, त्यांच्या स्कूलमधून फोन येतील की बुक्स नोटबुक्स आलेत घेऊन जावा, काय युनिफॉर्म, ते सगळं मागं अशी गडबड चालली ना. खरंच मला माझं कधी कधी आश्चर्य वाटतं, इतकं मल्टीटास्किंग कसं मी करते, मलाच म्हणजे इतकं विशेष वाटतं ना. खरं सांगते ताईनं, 3 मुलं सांभाळायची म्हणजे आता एक थोडा सोडा तेजस तिकडं आहे बाहेर हॉस्टेलला म्हणून, नाही तर तो आधी इथंच होता. तर 3 मुलांचं एकदम सगळं व्यवस्थित. आणि मुलं मला सगळी म्हणतात इतकं हे असून पण मुलं इतकी व्यवस्थित आहेत ना तुझी, म्हणजे सगळ्याच ह्याच्यावरून. तर चला रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तर मिरची नाही, भरपूर मिरची घेतली, कारण आधी ते अनुष्का काही शेपूची भाजी खात नाहीत, मग तिखट म्हणून मी भरपूर सारी मिरची घेतली. आणि बघा तुम्हाला आता दिसते की नाही, भाजी एकदम बारीक चिरलेली अशी भाजी चिरायची. फोडणी दिली, फक्त मिरची लसणाची फोडणी दिली. आणि इकडे ना ही मुगाची डाळ भिजत घातलेली तीही टाकते. भाजी स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायची कधीही शेपूची, नाहीतर कचकच लागते खाताना. अगदी नॉर्मल मीठ टाकलेलं आहे. आपण म्हणजे पालेभाजी कशावर खातो त्याच्यावर मिठाचा अंदाज असावा. चपातीवर खाल्ली तर मीठ कमी टाकायचं पालेभाजीला, आणि जर तुम्ही भाकरीवर भाजी खाणार आहात तर मग मीठ बरोबर टाकायचं, असं एक ही आहे, नाहीतर चपातीबरोबर खारट लागते. तर मिक्स करून घेतली, पाणी बिनी काही घातलेलं नाही, कारण भाजी धुतलेली असती त्याचं पाणी सुटतंच मीठ घातल्यानंतर. आणि डाळीत पण थोडंसं होतं. बारीक गॅसवरती भाजी शिजवायची न झाकता, म्हणजे ती हिरवीगार राहते. अशी शेपूची मेथीची भाजी या प्रकारे किंवा कोणतीही पालेभाजी मी अशीच करते. तर आता इकडे ना ही मुगाची डाळ आहे, म्हणजे छिलकेवाली असते ना मुगाची डाळ, ती घेतलेली. आणि त्याचं म्हटलं चला त्याची एक म्हणजे अशी घट्ट लपतपी भाजी करावी. डाळ साधारण म्हणजे आपण दाल मखनी वगैरे रेसिपी बघतो, मी खाल्लेली कधी नाही, पण दाल मखनी वगैरे अशा टाईपमध्ये रेसिपी जेव्हा मी बघते ना तशाच टाईपमध्ये मी ते अख्ख्या मुगाचं हे केलं, म्हणजे अख्ख्या मुगाचं नाही, मुगाची छिलकेवाली डाळ आहे ती शिजत घातली. आणि भात शिल्लक होता, मग मला आता काही भात करायचा नव्हता म्हणून ह्या छोट्या कुकरमध्ये ती अगदी अर्धी वाटी डाळ शिजायला ठेवली. त्याची भरपूर सारी डाळ मग नंतर म्हणजे आमटी होते. तर भाजी बघा बारीक गॅसवर शिजते, अगदी फास्ट गॅसवर. आणि ना शिजून द्यायची शेपूची भाजी चांगली. जेव्हा मऊ शिजते ना तेव्हा ती खायला चांगली लागते, अशी दातात गच्च गच्च लागत नाही किंवा ढेकर येत नाही बघा. नाहीतर काही जणांना ते शेपूच्या भाजीचं खूप जास्त हे असतं, वावडा असतं, खातच नाहीत आवडत असली तर ते ह्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने भाजी झाली, कुकर झाला. थोडीफार कणिक पण मळून घेतली. खरं तर भाकरी करणार होते, पण परत ना भाकरीचं पीठच नव्हतं म्हणून मग थोडीशी चपातीचं पीठ मळलं. आणि इकडे आधी ते अनुष्काला ना मी आता संध्याकाळचं अभ्यासाला बसवते, म्हणजे जास्त काही नाही, फक्त पाढे पाठ करा, पाढे म्हणा, त्याच्यासाठी त्या दोघी बसलेल्या आहेत. आणि आता ना इकडे रस करून घेतला, म्हणजे आंबे सगळ्या गर काढून घेतला आणि म्हटलं रस पण करावा. चपाती केली तर मग संध्याकाळी, आणि शक्यतो करून ना आमच्याकडे संध्याकाळचाच रस होतो. संध्याकाळी जो उरलेला असतो तोच सकाळी खातात, पण सकाळचा कधी आम्ही रस करत नाही, सकाळी खायला पण कोण नसतं, संध्याकाळीच रस असतो. तर मी आंबे आधीच म्हणजे त्यातला गर काढून घेतलेला, फक्त थोडीशी साखर आणि वेलची पूड टाकली
आणि असा घट्टच रस करतो आम्ही, पातळ असा नसतो. आणि फिरवला पण असा जास्त फिरवला नाही मिक्सरवरती, त्यात थोडंसं आंब्याचं असं तुकडे असं राहतील, नुसतं असा म्हणजे एक साधारण साखर विरघळायला ना तशा टाईपमध्ये ते रस करून घेतला. रस केला, फ्रीजमध्ये ठेवला. रसची काय डिटेलमध्ये मी तुम्हाला रेसिपी सांगितली नाही. तर भाजी बघू शकताय, रंग हिरवा. मला कधीही पालेभाजी करताना त्याचा रंग जर गेला आणि कशी तर भाजी दिसली ना तर ती मलाच खाऊ वाटत नाही. म्हणून ना भाजी नेहमी बारीक गॅसवर पाण्याचं व्यवस्थित त्यात प्रमाण असं हे करायचं. आणि फ्रीज मी तुम्हाला दाखवते, आपला फ्रीज कुठं आहे काय आहे नंतर तुम्हाला मी सांगेन. तर फ्रीजला एका दरवाजाच्या कप्पेच नाहीत, ते आता मागवलेत, कधी येतात बघूया. तर डाळ बघा अगदी 2-3 शिट्ट्यातच मऊ छान शिजली. आणि डाळीला ना फक्त ह्या एक टोमॅटो आणि लसणाची मी फोडणी दिली. आणि थोडं चार्जिंग मोबाईलचं संपलं म्हणून तुम्हाला ह्याची रेसिपी शेअर करता आली नाही. पण हे जे दाल मखनी किंवा दाल तडका आहे ना त्या पद्धतीने मुगाचीच डाळ आहे छिलकेवाली, इतकं छान लागतं ना असं रबरबीत, हे भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर छान लागते. तर बाकी सगळं आता स्वयंपाक झालेला आहे. शेपूची भाजी पण बघा झाली आणि बाकी स्वयंपाक उरकून घेतला. कणिकसुद्धा आता छान म्हणजे मळलेली भिजली. आणि आधी ती अनुष्का जवळजवळ आता इथे 8 8:15चं टायमिंग होतच आलेलं. एवढा स्वयंपाक करायला म्हणजे जातोच तेवढा वेळ, कारण आत बाहेर मुलं येत जात असतात, त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या असतात. जसं की म्हटलं आदिती अनुष्काला मी थोडंसं आता अभ्यासाला घेतलेलं आहे. म्हणजे आता म्हटलं 1 जूनपासून तुम्ही ते करायचंच. थोडंसं रिव्हिजन होईना का, जास्त काही नाही, पण पाढे म्हणा किंवा काहीतरी स्पेलिंग पाठांतर, काही मराठीचं वाचन अवांतर वाचन काहीतरी करा, म्हणून मी त्यांना घेते करून. तर त्या आता पाढे दोघी करत बसलेले आहेत आदिती अनुष्का. म्हणजे टेबल्स पाठ कर, लिही, काहीतरी करा म्हणलं, ते बोटाला सवय लागू दे शाळा सुरू व्हायच्या आधी. तर त्या दोघी आता इथंच खाली बसलेल्या आहेत. आणि आता मी चपात्या फटाफट लाटून घेते, कारण दोघींनाही खूप भूक लागलेली. आम्ही जसं बाहेरून आलो ना तसं त्यांनी काय खाल्लं नव्हतंच, खाल्लं पेढाच फक्त खाल्लेला. एक पेढा मी दिलता त्यांना, म्हणून मग आता भूक लागलेली. आणि बघा गरम गरम चपाती आणि रस एकदम छान टेस्टी लागतं. कधी खाऊन बघा. एकदम तव्यातली ताटात चपाती घ्यायची आणि रसाबरोबर खायची. गार गार असा रस आणि गरम गरम चपाती. तर अनुष्काला पहिल्यांदा दिलं, 2 चपात्या लाटल्या आणि दोघींना 2 ताटं करून दिली. तर शेपूची भाजी वगैरे पोरी खातच नाहीत. आधी ती खाती, पण भाकरी अगदीच जर रस नसता किंवा दुसरं काही नसतं ना तर शेपूची भाजी आधी तिनं खाल्ली असती, पण अनुष्का काही ते खात नाही. तर इकडे बघा गरम गरम चपाती आणि आमरस दिला. आणि ती जी मुगाच्या डाळीचं पण मी आमटी केलेली ना, ती सुद्धा जरा स्पायसी अशी झणझणीत केलेली. तर ते नकोच म्हणल्या पोरी. आणि भातसुद्धा मसाले सकाळी त्यांनी खाल्लेला. मग पोटभर असं त्यांनी रस चपाती खाल्ली. आणि बाकी मग इतर सगळ्या चपात्या ज्या होत्या, म्हणजे जास्त चपात्या करायच्या नव्हत्या खरं तर, ह्या 4-5 अशा चपात्या एक्स्ट्राच्या केल्या. म्हणजे आता त्या दोघी जेवल्या, मिस्टर आणि मीच राहिलेलो, आमच्या दोघांपुरत्या चपात्या केल्या. आणि बाकी मग आता सगळा किचन ओटा हे करायचं. तर आदितीचं काहीतरी इथं चाललेलं बडबड, पोरांचं असं मागं असतं सारखं. आता तरी रुटीन बघा चेंज होईल, कारण आता शाळा सुरू होतील. सगळ्या ताईंची आता गडबड पुन्हा सुरू होईल. झाली, संपली सुट्टी, आली गेली, काही कळलं नाही बघा. सगळ्या म्हणजे संपली सुट्टी, संपल्यातच जमाय. काही ज्यांची शाळा काही जणांची तर लवकरच सुरू होते. आदिती अनुष्काची 11 तारखेला होईल आणि तेजसला पण सोडायला जायचंय. आणि माझ्या मागे इतकी कामं आहेत ना, खरं सांगू मला आता इतका कंटाळा आलाय ना कामाचा, असं नको झाले. नुसती माझी धावपळ झाली तेजस आल्यापासून. हे कर ते कर. अजून जसं की मी रोजच्याच व्हिडिओमध्ये सांगते की तेजसचे कपडे मला अजून इस्त्री करायचे आहेत. बरीचशीच कामं अशी आहेत जी पेंडिंग आहेत, करायचे आहेत. आणि सगळ्या घरात कपडे इतकी झालेत ना, पण आता म्हटलं जाऊ दे, तेजसला एकदा सोडलं, ह्या आदिती अनुष्काची स्कूल सुरू झाली की मग ठीक आहे. मग कपडे बिपडे मी आवरून, नवीन कपडे इकडं तिकडं, ह्यातली त्यात जुने सगळे एकत्र मिक्सच कपडे झालेले आहेत. चला तर सगळ्या गोष्टी मी बडबड करतच राहते. आणि इकडे आता सगळा स्वयंपाक झाला, स्वयंपाक सगळा बाजूला ठेवला आणि आता इथे भांडी घासून घेते पहिल्यांदा. तर संध्याकाळचं कधीही आवरताना ना सगळं किचन आवरून ठेवावं. आता तर बघा स्कूल सुरू झाल्यानंतर माहीत आहे, एखाद्या वेळेस जर काही निवडलं नाही किंवा एखादी गोष्ट तयारीत सकाळच्या नाही ठेवली टिफिनच्या, तर कसला गोंधळ होतो माहीत आहे. त्याच्यामुळे ते रुटीन एक व्यवस्थित तुम्ही सगळ्यांनी जर आपण अंगाला वळण लावून घेतलं ना, की आदल्या दिवशीच रात्री बघून ठेवायचं सगळं, की उद्या सकाळी डब्यासाठी कोणती भाजी किंवा पातळ भाजी काय करायची. नाश्त्याचं काहीही होऊ शकतं, पण डबा व्यवस्थित सगळ्यांना देणं म्हणजे सगळ्यांच आयांचं तेच असतं की मुलांना डबे द्यायचे असतात. काही जणांच्यात तर भरपूर सारे डबे द्यावे लागतात, काही जणांच्यात 1, 2,
3, आता मला तर 3 डबे द्यावे लागतात, आदिती, अनुष्का, त्यांचे पप्पा. त्याच्यामुळे मग मला ते नियोजन रात्रीच करावं लागतं. त्याच्यासाठी मी हा किचन ओटा जो आहे ना, तो संध्याकाळी अगदी चमचासुद्धा मी रात्रीचा ठेवत नाही, तो सुद्धा घासून टाकते. आणि ना सकाळी आज गॅस ओटा चांगला धुवून काढलेला, म्हणून आत्ता फक्त ओलं कापड करून सगळा पुसून घेतला स्वच्छ. असं रोजच्या रोज किचन संध्याकाळचं म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी अशा पद्धतीने किचन जेव्हा स्वच्छ आपण करतो ना, तेव्हा सकाळ उठल्यानंतर बघा, तुम्ही कितीही जर तुम्हाला एखाद्या वेळेस अर्धा तास लेट जरी झाला आणि किचन तुमचं असं आवरलेलं असेल तरी झटपट तुमचं सगळं होणार. पण किचनवरती जर राहाडा कुठं काय तसंच भांडी वगैरे रात्रीची ठेवली तर सकाळी तुम्ही 6ला उठा तरी तुमची ती चिडचिड होणार किंवा मानसिकता अशी एकदम हेच होतं आपलं. हे मला तरी तसा प्रॉब्लेम होतो की सकाळी जर किचन कट्टा व्यवस्थित नसेल किंवा संध्याकाळी जरी मी सगळं आवरून, कधी मुलं जागी असतात, कधी मिस्टर जागी असतात, त्यांनी जरी पाणी पिलं काय केलं आणि ते तांबी वगैरे काय मांडलेले असतील ना, पेले बिले, तर ते मला अजिबातच आवडत नाही. त्याच्यासाठी मी सगळं झोपेपर्यंत सगळं क्लीन करून ठेवते अशा पद्धतीने. तर बघा, सगळा जो राडा आहे ना ते सगळं क्लीन केलं. अजून मी आणि मिस्टर जेवायचे राहिलेलो आहे. आता ते आले की आम्ही दोघं जेवणार. तोपर्यंत संध्याकाळी किचनमधलं झाडून वगैरे सगळं मी जिथल्या तिथं ठेवते. आणि जसं की म्हटलं, स्कूल चालू असतात ना, तेव्हा एखादी भाजीची तयारी वगैरे पण मी ह्या वेळेत करून फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे सकाळी त्रास होत नाही. चला तर ताईंनो, पाहिलं आता वाजले संध्याकाळचे 9:15 किंवा 9:30 वाजले असतील. 9:30 वाजले तर मिस्टर येतील. कधी कधी 9:30 वाजता येतात, कधी 9:45 वाजता येते. तर मला भूक लागली या टाइमला तर मी जेवून घेते. तर मला आज भूक लागलेली नाही, कारण मला कधीही प्रवास करून आलं की मला असं वाटतं मी अजून गाडीतच बसले, गर 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 मला होत असतं. मला असं कसं तरीच झालेलं आहे ते गाडीत बसलं. म्हणजे बसनी जावा, 4 व्हीलर जावा, 2 व्हीलरवर तेवढं काही होत नाही, पण कंटाळा येतो. पण 4 व्हीलर त्याच्यात सगळं मला तिथं असं उमसल्यागत होतं, पण मी जेवली नाही. तर आता सगळं झालं, कपडे वगैरे आता चेंज करायचे. आणि बघा, असं संध्याकाळचं माझं स्वयंपाकाचं रोजचं रुटीन असतं. शाळा सुरू झाल्यावर मात्र हे रुटीन लवकर करणार, कारण नंतर आदिती अनुष्काचा होमवर्क घ्यायचा असतो म्हणून. चला तर असं रुटीन सायंकाळचं माझं आहे. आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा. नवीन कोणी ताई असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपले शेअर करत जावा आणि लाईक जरूर करा. जाता जाता सगळ्या माझ्या गोड ताई मैत्रिणींना बाय, शुभरात्री, गुड नाईट.